कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम ह्याच्यात एक नाही तुमच्या आवडीची सगळी पुस्तकं आहेत चांगल्या लेखकांची। हे बघा ह्याच्यात पाटील आहेत, पु ल देशपांडे। चिंचुके असू दे की, राहू दे, म्हणजे मी बघतो नंतर वर नेऊन ठेवतो। असू दे की, नको काढू इथंच। चिंचुके मामा, मी पण ही पुस्तक वाचणार आहे। अहो आमचा अमोल सगळ्यासाठी अगदी उत्साही असतो बघा। माझं जरा डोकं दुखतंय, मी वर जाऊन पडते। पण अपर्णा मॅडम नाही जाऊ दे, तिला गोळ्यांची वेळ झाली, आराम कर, काय लागलं तर सांग। हा अमोल बाळा, आत्ताच तुला ही पुस्तकं झेपणार नाहीत हा? म्हणजे बाबा, मी रूम मध्ये घेऊन जाणार नाही, बाबा घेऊन जाणार आहे, मी फक्त वाचणार आहे। अमोल, अरे झेपणार नाही म्हणजे आता समजणार नाही असं म्हणायचंय त्यांना। ठीक आहे, मग ती पुन्हा वाचते। मा बोलते की आपण बुक्स परत वाचले की ते आपल्यासाठी नवीन होतात। अरे वा वा वा, म्हणजे आता ह्याचा अर्थ काय सांगा बरं? सॉरी, नाही माहित। छोट्या सरकारांना ना त्यांच्या माने दाखवलेल्या मार्गावर चालायला आवडतं, ते खूप खुश असतात त्यांच्या बरोबर। हो अमोल, तुला पुस्तकं वाचायची आहेत ना, तू वाच। तुला आणखीन पुस्तकं लागली ना तर मला सांग, मी तुला आनंद देईन। ओके आर्या मावशी। आर्या मावशी, तुम्हाला मगाशी वाईट नाही ना वाटलं? का रे बाळा, कसलं वाईट? मी तुम्हाला चुकीच्या वेळी आला असं बोललो ना। अरे हे तर आम्ही विसरून पण गेलोय बाळा, आणि हे तर आमच्या हक्काचं घर आहे, काय चिंचुके? हो ना, अरे साहेब नको म्हणलं ना तरी सुद्धा आम्ही परत परत घरी येऊ। अरे नाही पण खरंच आम्ही विचारून आलो नाही त्याबद्दल खरंच सॉरी। नाही नाही, असं काही नाहीये, ठीक आहे ठीक आहे। साहेब अहो ही वरती ठेवतो आणि मॅडमशी बोलून येतो जरा। अरे पण हो अर्जुन, ही पुस्तकं मॅडमला देतो आणि आम्ही थोडंसं बोलून येतो। हं? दिपे, काहीतरी केलं पाहिजे, नाही तर ना तू 100% गावणार म्हणजे गावणार। काय करायचं, काय करावं, काय? हा, ही सही आहे ना लवकर शिकून घेते, म्हणजे मग टेन्शनच नाही काय। माझं पटपट काम उरकायचं आणि हे तर निघून जायचं, बस। मग तो बिल्डर पण माझ्या नादी लागत नसतो आणि त्याला मी पण घावत नसते, त्याच्या हातीच लागणार नाही ना मी। मग ना जेलची काळजी, ना पैशाची, ना दाद्याची, मी आणि माझी चिलीपिली फिक्स मध्ये राहत असतो एकदम। मॅडम येऊ का? साहेबच पुस्तक घेऊन येत होते वरती, म्हणलं मी जातो, मॅडमशी बोलतो आणि निघतो। ही कुठं ठेवू? ठेवा तिथं। बर। अपर्णा मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं बाहेर आलात, खरं तर अमोलला आणि या घराला तुमची खूप गरज होती हा मॅडम। अहो तुम्ही नव्हतात ना तर या सगळ्यांची अवस्था आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली। मॅडम ते म्हणतात ना, बसा ना मॅडम, म्हणजे माणूस नसेल तेव्हाच त्याची किंमत कळते। मॅडम तुम्ही होतात तेव्हा आपल्यात खूप वेळा वाद झाला, पण तुम्ही नसताना मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली, पण कधीच तुम्ही तुमचा तोल नाही जाऊ दिला मॅडम। या सगळ्यासाठी अपर्णा मॅडम खरंच खूप अगदी मनापासून सॉरी बोल। ठीक आहे, काही हरकत नाही। वेळ ना सगळं नीट करते बघा मॅडम, मी स्वतःला समजवले, समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आपली असतेच असं नाही। काय झालं मॅडम, तुम्हाला सगळं आठवतंय ना? हा मग हो 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 ना। मग मॅडम मला सांगा ना, तुमचा हा ऍक्सिडेंट कसा झाला? नाही म्हणजे घाटातनं गाडी डायरेक्ट खालती जाणार नाही ना, मग एक तर ड्रायव्हरची काहीतरी चुकी असेल, म्हणजे त्याचा ताबा गेला असेल, किंवा मग गाडीमध्ये काहीतरी घोटाळा असेल, हो ना? माहित नाही। आणि मॅडम तुम्ही गाडीतनं डायरेक्ट उडी मारली तरी पण तुम्हाला जास्त काही लागलं नाही। मी ठीक आहे, आनंद नाही का ग तुला? नाही मॅडम, असं नाहीये, म्हणजे अवघ्या 10 दिवसात तुम्ही चक्क एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं लोकांसमोर आलात।
म्हणून विचारलं मी. तिथे नेमकं काय झालं, मी बाहेर कशी आले, कशी वाचले, हे सगळं मी अर्जुनला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मला सारखं सारखं येऊन विचारू नका. सॉरी मॅडम, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर, पण दरीतनं गाडी खालती गेली ना, म्हणून. बाद झालं ग? काय चाललंय ग? दरीत कशी पडले, तिथून बाहेर कशी आले, तुम्हाला लागलं कसं नाही, एवढे प्रश्न कोण विचारताय? तुमच्यासोबत धडधाकट उभी आहे ना मी, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? तसं नाही मॅडम, म्हणजे अवघ्यात. बाहेर जा. तुम्हाला काय वाटतंय, हा ऍक्सिडेंट काय मी स्वतः करून घेतलाय का? मी नाटक करतेय का? नाही मॅडम, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून मला फक्त जाणून घ्यायचं होतं की कसं काय. काय माणसं आहेत तुम्ही, जगलेल्याला मेला कसं नाही म्हणून विचारता का? लाज नाही का वाटत तुम्हाला? जा इथनं बाहेर. ओ चिंचुके, तुम्ही यांना बाहेर घेऊन जा. मॅडम पण प्लीज तुम्ही माझं ऐका ना. अहो अरे मॅडम, चिंचुके थांबा तुम्ही. मॅडम प्लीज. जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर. आपण मॅडम तुम्ही शांत व्हा बघू. आऊट चला की मॅडम तुम्ही. हो. घेऊन जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर. काय पण प्रश्न विचारतात, जा. बरं अर्जुन, तुझं कसं काय? नाही, तू कामावर जाणार आहेस का आमच्या बरोबर दवाखान्यात येणार आहेस? हा आता बघू. बापू, डॉक्टरांची वेळ मिळाली आपल्याला, त्यांनी थोड्याच वेळात बोलवलंय. अरे वा, चला मग पटापट आवरून घेऊया, म्हणजे एकत्रच निघूया आपण. मी काय म्हणतो ऐका की जरा 1 मिनिट. मी जातो ना आपल्याला घेऊन. तुम्ही जाल म्हणजे? अहो आम्ही सगळे येणार आहे. आऊ वहिनी, काय मला आप्पी बरी झालेली नकोय का? पण उगाच आपण सगळ्यांनी जाण्यापेक्षा मी जातो ना घेऊन तिला. अरे पण अर्जुन, आम्ही आलो तर काय हरकत आहे का? हरकत काहीच नाही बापू, त्याच होतंय काय मी तुम्हाला सांगतो. हे बघा, तुम्ही सगळे आले ना की अमोल पण येतोय. मग काय, काल बघितलं ना, उगाच त्याची धावपळ झाली. आणि तिकडे दवाखान्यात आलं ना की अभ्यासाच्या बाबतीत दुर्लक्ष, तब्येतीच्या बाबतीत दुर्लक्ष, ते मला उगाच कसं तरी वाटतं. आणि ते डॉक्टर काहीतरी बोलतात, मग तो टेन्शन घेऊन बसतो. असं होतं. हा, हे खरं आहे. आणि असंही अमोलला त्या दवाखान्याच्या वातावरणात न नेलेलंच बरं आहे. हा, आणि आप्पी पण आता कसं होतंय, तिला बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत ना, त्यामुळे ती अशी स्पष्ट बोलत नाही. काय तुम्ही सगळेजण असलं ना की ते अवघडते जरा. मग फक्त तिकडं आम्हीच असू ना तर ती बोलल असं मला वाटतं. खरंय, आता आपल्या समोर दीदीला पण वाटतच असणार की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी विसरल्यावर हे आपल्याबद्दल काय विचार करतील. हा ना, आणि पेशंटचं कसं असतं, पेशंट असं मनमोकळेपणाने बोललं नाही ना तर कुणालाच काय कळत नाही ना डॉक्टरांना ना आपल्याला. असं त्यामुळे मी काय करतो, डॉक्टरांशी बोलतो आणि डॉक्टरांना सांगतो की आप्पीच्या कलानी घ्या जरा, म्हणजे जेवढं होईल तेवढं असं काढून घ्या. असं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.